बोला माऊली. नमस्कार. ताई, आत्मवंदन. मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते. धन्यवाद. तुम्हाला खूप थँक्यू म्हणते. रोज मी तुमचं ध्यान करत असते आणि तुम्ही जेवढं काही घेतलेलं आहे इतके दिवस ते मला खूप आवडतं. आणि आजचं ध्यान पण इतकं सुंदर झालं की जी इच्छा आहे ती मी परमेश्वराकडे केली, तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे. आणि माझी इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि खूपच छान. तुमचं रोजचं ध्यान छान असते, पण काय बोलावं, कसं बोलावं मला काहीच समजत नाही. म्हणून मी बघते आणि मान डोलवते नुसती आणि तुमच्याकडे बघत असते. पण रोज बोलावं असं वाटतं, पण काय बोलू, कारण त्याला बोलण्याला शब्दच नाहीये. तुम्ही एवढं सुंदर ध्यान घेता. खरंच सांगते. मी नीलाची बहीण बोलते, समृद्धी. नमस्कार तुम्हाला. खूप मनापासून आभार मानते तुमचे. खूप छान वाटतं. मी रोज ध्यानाला बसते. आता मी शनिवार रविवारी बसायचे आधी, मग मी जॉईन झाले नीलाला सांगून. पण खूप मला आवडतं. अगदी म्हणजे दिवसा पण आठवण येते अशी मला काही काम करताना, की किती छान आपण चांगल्या ह्याच्यामध्ये ध्यान करायला लागलो, चांगलं करायला लागलो. खूप चांगलं वाटतं. शांती तर मिळतेच, पण आनंद पण. आणि त्याच्यामधून मनातली इच्छा वगैरे आपण तुम्ही जे सांगता ते खरोखर सुंदर आहे. खरोखर तुम्ही जे प्रवचन आणि काही सांगता ते मला खूप आवडतं तुमचं सगळं ऐकून. पण तुम्ही म्हणत असाल की का बोलत नाही, नुसती मान डोलते, पण बोलायला शब्दच नाही माझ्याकडे. इतकं सुंदर तुम्ही सांगता. धन्यवाद तुम्हाला. नमस्कार अगदी मनापासून. जय श्री कृष्ण. ओम साईराम. थँक्यू व्हेरी मच. ध्यान खूप छान झालं. आणि अवतार बाबाजी होते का आज? मला मला म्हणजे खूप छान जाणवलं. धन्यवाद ताई. आणि आवश्यक होतं आजचं ध्यान. खूप छान. थँक्यू ताई. बोलू का ताई? बोला बोलू? बोला. आत्मवंदन होतं ताई. खूप छान ध्यान, छान झालं. त्याची जरुरी होती आज ते ध्यान घेतलं. धन्यवाद, धन्यवाद. खूप सुंदर. हा. थँक्यू, थँक्यू. ताई मी बोलू? सरिता. ताई बोला ताई. नमस्कार सगळ्यांना. ताई आत्मवंदन. आजचं ध्यान खूपच सुंदर. जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे असं नजरेसमोर मला पहिल्यांदा श्रीकृष्ण दिसले, त्यानंतर मारुती राया दिसले आणि मध्ये सगळी ही प्रोसेस चालू असताना मी ट्रान्समध्ये नव्हती. जसं आपण म्हटलं की शक्यतो तुम्ही ट्राय करा आणि सर्व प्रोसेस आपण एन्जॉय करायला हवी या उद्देशाने मी बसले आणि केलं. पण इतकं सुंदर अनुभव आला की आणि हे आजचं ध्यान माझ्यासाठीच होतं. परवा जे मी अनुभव सांगितला त्यात मला रडायला आलं होतं. आज मी रडणार नाहीये. मला वाईट वाटत नाही, कारण मला पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळत आहेत. मला डॉक्टरांनी ऑपरेशन सुद्धा सध्या गरज नाही असं सांगितलंय. तर हे सगळं मला इथून मिळते आहे. ईश्वरी सपोर्ट आणि ताई आपलं गाईडन्स हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला. त्याला थँक्यू म्हणून ते शब्द अपुरे पडतात. थँक्यूने काही होणार नाही बोलून सर. तर आम्ही आपल्या ऋणातच राहू इच्छिते. असंच आपल्या सोबत मी राहील. प्रश्नच नाही. कालचं मिस झालं जरा, मला त्याची हे मिळालं तर बरं होईल. तर मला चुकल्यासारखं वाटतं, कारण मी बाहेर होते, प्रवासात होते, त्यामुळे नाही ध्यान करू शकले. धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू ताई. पण आपण रेकॉर्ड नाही करत ना माऊली काही, तर त्याच्यामुळे मलाही नाही का? माहिती नसतं की काय देणार आहे. आणि हे खरंच ते हा परिवार आहे आपला. आराधना ध्यान समूह हा परिवार आहे आपला. प्रत्येकाचेच एक परिवार असतात. आपण लग्न करतो, आपल्याला मुलं बाळ होतात, आई वडील हे सगळे. पण इथे कसं असतं ना, इथे असं ठेवलं नाही जात की माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलींसाठी हे सिक्रेट मी तिच्याशी शेअर करीन, असं नसतं माझं. हे ज्या दिवशीच त्या दिवशी जे देतात ना, ते सगळं आपल्याला वाटून दिलं जातं. त्याच्यात इतकंच सुद्धा लपवणं हा भाग नसतो.
त्याच्यामुळे ते रेकॉर्ड करण्याचे आदेश नाहीये ना, जे द्यायचे ते द्यायचंय. रेकॉर्ड होत हो नाही, ठीक. फार कमी वेळेला ते रेकॉर्ड करून घेतात. चालेल चालेल. आपल्याला होईल, काही त्याची इच्छा असेल तर पुन्हा हे होईल. रोज मिळतच असतं आम्हाला भरभरून, तसं काही प्रश्न नाहीये. फक्त चुकल्यासारखं वाटतं, कारण काही कारणाने आपण बाहेर जातो, त्यावेळेस हजर नसतो. तेवढंच खंत की मला काल पण अरे मला हवं होतं काहीतरी, ताईने नक्कीच चांगलं दिलं असेल असं वाटतं. धन्यवाद ताई. धन्यवाद. मग माऊलीनो, सगळे मजेत आहेत ना, चांगले आहेत ना, आनंदी आहे ना? असेच हसरे चेहरे असू देत. खूप छान वाटतं, तुमच्याकडून खूप ऊर्जा मिळते. चला, मी आपला निरोप घेऊ. हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, जितका शक्य होईल तितकी चंद्रनाडी आपली सुरू करा. एकच हे आहे, सूर्य नाडी बंद करायची, म्हणजे उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर काढायचा. म्हणजे आपल्याला गरमी होते, त्रास होतो ना. पंखा नसला तरी आपण बसू शकतो आरामात. करून बघा. धन्यवाद. जय श्रीराम. विद्याताईंचं नातू जय श्रीराम करतोय पळाला. चला भेटूया. जय श्रीराम. जय श्री